हॅलो फ्रेंड्स, मी सुजाता किचन कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी इथे बनवणार आहे चटपटीत आणि चमचमीत अशी भेंडीची भाजी। तर ही थोड्या वेगळ्या प्रकारची भाजी आहे, त्याकरता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल। चला तर आपण लगेचच सुरुवात करूया। तर भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो भेंडी घेतली आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी भेंडी छान कट करून घेतली आहे। तर भेंडी मी स्वच्छ धुतली आहे, त्यानंतर कपड्याने एका सुक्या कपड्याने छान अशी पुसून घेतली आहे। असं केल्यामुळे भेंडी तुमची चिकट होणार नाही। तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून पहा। तर आता आपल्या पहिल्यांदा ही भेंडी छान अशी तेलावरती परतून घ्यायची आहे। तर कढईमध्ये मी 4 ते 5 मोठे चमचे तेल घालून घेते। आपल्याला भेंडी ही तेलावरती छान परतून घ्यायचे। तर तेल थोडंसं आपण गरम करूया इथे। तर पुन्हा गॅस बारीक करायचा आहे तेल एकदा तापल्यानंतर। त्यानंतर यामध्ये चिरलेली भेंडी घालून घेऊया। तर भेंडी आपल्याला सतत हलवत छान अशी परतून घ्यायचे तेलावरतीच। इथे मी हलका गॅस मोठा करते, तर आपली भेंडी छान परतून जाईल। तर एक 7-8 मिनिटं आपल्याला ही अशी छान परतून घ्यायचे सतत हलवत। तर इथे मी 2-3 मिनिटं भेंडी अशी छान परतून घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचे जेणेकरून भेंडी अजून लवकर परतली जाईल। तर ह्याच्यामध्ये मी अगदी थोडंसं असं मीठ घालून घेते। तर मिठासोबत मी आता इथे छान भेंडी पुन्हा परतून घेते। तर अशा प्रकारे इथे आपली भेंडी छान परतली गेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। तर इथे आपल्याला पुढील कृतीसाठी पुन्हा तेल लागणार आहे थोडं। तर इथे मी 3 ते 4 चमचे तेल घालून घेतले कढईमध्ये। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे डाईसमध्ये कट करून घेतले आहे, मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये। ते आपण ह्यामध्ये घालायचे। तर आपल्याला कांदा पण जसा आपण भेंडी परतली त्या प्रकारे छान असा मध्यम आचेवरती परतून घ्यायचा आहे गुलाबी होईपर्यंत। कांद्यामध्ये पण मी हलकसं मीठ घालते जेणेकरून कांदा छान परतेल। तर इथे आपला कांदा छान असा परतला गेला आहे। तर थोडं जास्त तेलावरच आपल्याला छान असं भाजून घ्यायचं होतं। तर इथे मी कांदा बाजूला काढून घेते। तर इथे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेते पहिल्यांदा। तर इथे आपलं तेल छान तापलं गेलं आहे। आता आपण फोडणी करूया। तर पहिल्यांदा मी मोहरी घालून घेते, जिरे, हिंग घालायचं आपल्याला इथे, कढीपत्ता, त्यानंतर इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतले ते घालते आता। तर कांदा पण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे गुलाबी होईपर्यंत। तर अशा प्रकारे इथे आपला कांदा छान परतून झाला आहे। तर इथे मी मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक असं चिरून घेतलाय, तो घालून घेऊया। आपल्याला टोमॅटो पण छान परतून घ्यायचं आहे। टोमॅटो सॉफ्ट झाले पाहिजे इतपत आपल्याला हे छान परतायचं आहे। पुन्हा मी यामध्ये थोडं मीठ घालते। त्याचबरोबर इथे 3 हिरव्या मिरच्या त्यांना असं कट करून घेतले त्या घालूया। त्या आपण कांदा आणि टोमॅटो सोबत छान परतून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपलं टोमॅटो पण सॉफ्ट असा शिजला आहे मस्तपैकी। आता आपण पुढील मसाले वगैरे ॲड करूया ह्यामध्ये। इथे आपण बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊया, किशी परतून घेऊया। तर सर्वप्रथम यामध्ये मी हळद घालून घेते, अर्धा चमचा हळद आहे इथे। त्यानंतर लाल तिखट, तर इथे मी 2 मोठे चमचे लाल तिखट घालून घेते। त्यानंतर 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला। आता आपल्याला हे छान एकदा परतून घ्यायचे, मसाले जास्त जाळायचे नाहीयेत। आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेऊया, त्याला छान अशी परतून घ्यायचे। त्यानंतर आपण इथे तळून घेतलेला कांदा घालून घेऊया जेणेकरून त्याला पण मसाले लागले जातील आणि छान एकदा असं मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे इथे आपले मसाले छान परतून झाले आहेत। आता आपण यामध्ये
परतून घेतलेली भेंडी घालून घेऊया। या सर्व मसाल्यांबरोबर छान अशी परतून घ्यायची आहे। तर आता आपण झाकण ठेवून याला 2 वाफा काढून घेऊयात। तर एक वाफ काढून झाली आहे। आपण भेंडी थोडीशी हलवून घेऊया, नाहीतर खाली चिटकू शकते भेंडी आपली। छान असं ह्याला मिक्स करत राहायचं आहे। मसाल्याने तर आपली भेंडी खूप छान लागणार आहे। तर यामध्ये मी एक सिक्रेट वस्तू घालते जेणेकरून आपली भेंडी अजून चटपटीत होईल। तर इथे मी अगदी एक खाप अशी छोटीशी फोड लिंबाची घेतली आहे। आता आपण यामध्ये हे लिंबू पिळून घेऊया जेणेकरून आपली भाजी चटपटीत होईल। तर आपल्याला लिंबू पिळल्यानंतर पण छान हे एकदम मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व भेंडीला आपलं लिंबू छान लागेल। तर आपण झाकण ठेवून पुन्हा एक वाफ काढून घेऊया। ते आपण आता झाकण काढून चेक करूया। तुम्ही पाहू शकता चटपटीत अशी आपली भेंडी दो प्याजा एकदम रेडी झाली आहे। तरी तुम्ही चपाती सोबत, फुलक्या सोबत, अगदी डाळ भातासोबत पण सर्व करू शकता। कुठेही तुम्हाला भेंडी चिकट वाटणार नाही, कारण की आपण छान अशी पहिल्यांदा तेलात परतून घेतली आणि मेन तर लिंबूमुळे भाजी अजिबात चिकट होत नाही। जर थोडा चिकटपणा राहिला असेल तर तुम्ही लिंबू पिळून पहा, भाजी अजिबात चिकट नाही होणार, अशी मस्त सुटसुटीत होईल। तर याचबरोबर इथे आपली भेंडी दो प्याजा रेडी झाली आहे। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। अशाच माझ्या नवनवीन रेसिपी जर का तुम्हाला हव्या असतील तर बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण रेसिपी अपलोड करेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल। तर लवकरच एका नवीन रेसिपी बरोबर आपण भेटूया पुन्हा एकदा। धन्यवाद।